जे म्हणणार सगळ्यांना. तर आज ना सकाळ सकाळीच ह्या भंगारमध्ये ना सगळ्या बाटल्या आम्ही विकून टाकल्या, कारण की सगळ्या फुटल्या होत्या. म्हणलं अशा पडून तरी काय कामाच्या, म्हणून सगळ्या विकून टाकल्या. आणि ते झालं की नंतर लगेच जार भरायला लागलो. आणि जार भराची एक गाडी भरून दिली होती. तर हे थोड्या वेळाने म्हणजे स्वयंपाक वगैरे करून मी भरायला लागले होते. तर मग जार लगेच इकडं भरून घेतले. आणि तसंच मला जार भरूच तर तोपर्यंत तेही आले होते. आणि ते आल्याच्यानंतर मग भरलेले जार गाडीत टाकले आणि मोकळे जार खाली घेतले. तर तेच इथं व्यवस्थित लावत होते. आता इथं जार आणलेले पण व्यवस्थित ठेवावं लागते आणि सगळं व्यवस्थित जिथे तिथं करावं लागतं. त्यासाठीच मग इकडं लगेच सगळे जार व्यवस्थित लावून घेतले. आणि बाटल्या पण इकडं व्यवस्थित लावून दिल्या होत्या. तर यांच्यासाठी मला खिचडी करायची होती. बाकीचा स्वयंपाक मी केला होता. तर नुसती खिचडी राहिली होती मला करायची. तर डाळ खिचडी करायची होती, त्यासाठीच इकडं म्हणलं तांदूळ नीट करून घ्यावा. आणि डाळ खिचडी करायची म्हणलं तर कोथिंबीर तर लागणारच. तर मग त्याच्यामुळं शेतामध्ये गेले होते आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर घेऊन आले. आता हिरवीगार तर नाही म्हणता येणार, पण नसल्या पडता तर बरीच आहे, कारण की आता ना कोथिंबीरला खूप फुलं आलेत. पण आहे चांगली कोथिंबीर आहे, खालनं मस्त पालं वगैरे खूप छान आहे. घरी आले त्यानंतर शेजारच्या ताईंच्या इथं ना पालकाची भाजी आहे त्यांच्या शेतामध्ये. तर त्यांनीच मला पालकाची भाजी आणून दिली. आणि असं म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी, तसंच माझ्या संग काही होतं आहे बरं का कधी कधी. थोडंसं कुठं काही कामात मी हे झाले ना की लगेच असं काही कुठं ना होऊन बसतो. तर असो त्यानंतर मस्त स्वयंपाक करून घेतला, जेवण केलं. येता येता येईने अशी कुल्फी आणली, ती कुल्फी खाऊन घेतली. आणि लगेच हे पाहुणे आले होते. तर भाऊ आणि ते आले होते, तर त्यासाठीच त्यांना चहा दिला. आणि भाऊंनी पण येता येता शेंगा घेऊन आले होते. तर त्यांनी पण इतक्या साऱ्या शेंगा आणल्या होत्या ना. तर म्हणजे ह्या शेंगा आम्ही बघा धुलीवंदनाच्या टायमाला तिकडे गेलते का, त्या टायमाला मी त्यांच्या झाडाला बघितले होत्या, पण मला आणायचं लक्ष नव्हतं राहिलं. तर त्यांनी मला आज ह्या शेंगा आणून दिल्या. आणि पिशवी जर बघितली तर खूपच मोठी होती. तर चला आता इथंच एंड करते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.